100हून अधिक फोन आईनं पाठलाग केला तरीही ते थांबले नाही। 2 मित्रांचा रहस्यमय मृत्यू। प्रज्वल हा माणिकगड रोडवरील भारत गॅरेजमध्ये काम करत होता। त्याचे आई वडील विभक्त राहत असून प्रज्वल आईकडे राहायचा। बुधवारी दुपारी 3:30 वाजता नागेश लांडगे सायकलवरून मृतक प्रज्वलला भेटण्यासाठी त्याच्या घरी आला। त्यावेळी नागेशच्या वागण्यावरून तो एका मुलीचा संदेश घेऊन आल्याचं आईला लक्षात आलं। त्यामुळे नागेशचा मोबाईल ताब्यात घेतला। प्रज्वलच्या आईनं मोबाईल घेतल्यानं आपलं बिंग फुटणार अशी भावना नागेशच्या मनात आली। प्रज्वलनं आईला नागेशचा मोबाईल परत करण्यास सांगितले, मात्र तुझा मोबाईल दे असं आई म्हणाली। नागेशचा मोबाईल परत करण्याच्या बदल्यात प्रज्वलनं स्वतःचा मोबाईल आईला दिला। त्यानंतर दोघे 4:30 वाजता सायकलनं घराबाहेर पडले। प्रज्वलच्या आईनं नागेश आणि प्रज्वलचा पाठलाग केला, मात्र ते थांबले नाहीत। रात्री 10 वाजेपर्यंत आईनं शोध घेतला। जवळपास 100हून अधिक वेळा तिनं नागेशच्या मोबाईलवर फोन केले, मात्र कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही। गुरुवारी सकाळी 8:30 वाजता प्रज्वल मृतावस्थेत आढळल्याची बातमी समजताच संपूर्ण कुटुंब हादरून गेले। त्यावेळी नागेश बेशुद्ध अवस्थेत आढळला। आता उपचारावेळी नागेशच्या मृत्यूमुळे या दोघांच्या मृत्यूचा गूढ आणखी वाढलाय। पोलीस या घटनेचा तपास करत असून यातील गुंता सोडवण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे।